असे 3 मेले, तो चौथा नंबर आहे, तू का डोक्याला ताण करतो बाबा? हा. तिसरं कारण बीपी वाढायचं. चौथं कारण, तिसरं कारण अटॅक काय येतो? अटॅक हा रोग नाही आहे, मानसिक संतुलन डॅमेज झालंय लोकांचं. माणसं समाधानी नाही राहिली, बनबन करते माणसं नुसती बनबन, त्यामुळे अटॅक वाढतो. एकटे बोलतात काही लोक बैलाशी बोलत आहे. पाय बा तुझ्यात आणि माझ्यात काय फरक आहे? आणि पाया पडून सांगतो, अटॅक शुगर वा अटॅक यायचा नसेल तर औषध सांगतो महिला मंडळ, तुमच्या मनात एखादी गोष्ट असेल ती कुणा तरी पुढे बोलून टाकीचा, मनातल्या मनात ठेवू नका. लोक काय करतात माहिती का, घराण्याची इज्जत जाऊ नये म्हणून ती दाबून ठेवत्या, मग स्फोट. बोलत जा. आणि आता लोक बोलणं जवळजवळ लोकांचं बंद, लोक बोलतच नाही. मोबाईलमुळं बोलणं बंदच झालं. घरात कोणी गप्पा हाणीनं, स्टँडवर कोणी गप्पा हाणीनं, उठपळ. कानात 2 वायरी, हेडफोन का काय, हेडफोन काय, मोटरसायकलवर 2 अवलादी चालल्या, एकाच्या कानात एक, पुढच्याच्या कानात एक. गाणं लावलं, हँडल पिळला, मूठ पिळली, गाणं लागलं, बाबराव आला, कुत्रा आडवा आलं, वायर गुथली, मी आलं. 2 स्टँडवरच बसत आहेत येडे. काही काही पोरं पहा तुम्ही महाराज, मोबाईलवाले येड्या बाबलीत बसत आहेत अंधारात. कानात वायरी, दोघांनी देखत गाडी निघून गेली, बोलायचंच नाही. एक लघवीला गेला आणि फोन आला, मग चैन तर खोलाव का नाही? एक एसटीतून उतरलं आणि परत त्याच गाडीत चढलं. ते कंडक्टर म्हणलं, तुम्ही आता तर उतरले. एकानं भात खाल्यावर वरण मागितलं, पागल झाली लोक. एकानं मोटरसायकल हरवर आला आणि मोबाईल याच्यात गुथावला आणि गाडीच वरात दिली, दुसरीच्या वाट्यावर लावली आणि घरी गेला. घरचे म्हणले, इकली का काय त्याच्या गावाट्यावर दिसत बदल झाली. एकानं मागच्या आठवड्यात कांदे लावायला बाया घेतल्या, 10 बाया घेतल्या, 300 रुपये रोजानं, 3000 रुपये द्यायचे बायांना. एक तर पाणी नाही, रोप उपटून बिपटून बाया बसेल होत्या बांधाव. हे मोटर चालू करायला गेलं, 3 किलोमीटर मोटर होती. खोक्याजवळ गेलं आणि फोन आला, मग बटन दाबून तर यावा का नाही? परत वाफ्यात आलं. ती आयला पाणीच नाही. परत गेलं तर लाईट गेली, दिले ना भरून पैसे. पागल झाली लोक या मोबाईलमुळं. अंडरपॅन नाही काहींना, पण 9000चा हँडसेट, चैन उघडी नातू नाही मोकळा, कायम रेंजमध्ये. भंगार. हा, मोबाईल. आणि मोबाईल वापरणारी माणसं आहेत ना, रात्री झोपत नाहीत महाराज, झोपत नाही. ते यांची सायकोलॉजिकली अनफिट का मग झाली. काही पोरं घडी नाही राहिले मोबाईलमुळं. रेंज गेली त्यांची, व्हायरस आला त्यांना, व्हायरस. ती बोटं चाळीतात नुसती, अशी बोटं चाळी. ही मोबाईल वापरणारी माणसं झोपती नाही लवकर. उशीवर डोकं ठुलं का, आणि मग ते चित्र पाहायचे, ते मॅसेज वाचायचे, ते अर्धाले चित्र, तेच नेमकं डोक्यात घुसात. झोपलं तसंच. निम्या रात्री गोदडी फाडली त्यानं. त्याचा बाप म्हणला, मागच्या आठवड्यात खाट मोडली, आता गोदडी फाडली. त्याच्याही म्हणली, सावध व्हा नाही तर उद्या बरोबर तुम्हाला फाडीन तो. आणि अटॅक यायचा नसेल तर बोलत जा. आणि दुसरी गोष्ट, हसत जा. हसत जा, हसायला पाहिजे. सगळ्या रोगावर एकच औषध, हसणे. माझं कीर्तन ऐकलेल्या माणसाला 6 महिने मी सर्टिफिकेट देतो, अटॅक येऊ शकत नाही. मोकळा होता तो, एकटा हसतो घरी गेल्यावर. आणि जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात, आणि जी गालात हसतात प्युअर मुख्या माझाची महाराज, प्युअर मुख्या माझाची, लय धोकादायक माणसं. आणि जी माणसं मोठ्यानं बोलतात ती सज्जन असतात, आणि जी हळूच बोलतात कामच दाखवतात. जी माणसं तब्येतीत जास्त असतात ती डोक्यात कमी असतात. म्हणजे ज्या भुईमुगाला पाला जास्त असतो शेंगा कमी असतात. मेखा आहेत माणसाच्या, मेखा. ज्या माणसांच्या मेखा असतात. माणसाची बायको गोरी नसावा, गुरी बायको करू नये, कधीच करू नये. फुकाट मिळाली तरी करू नये. करून करायचं काय, उन्हात न्यावं तर लाल पडती.
आणि लाईट गेली तर फॅन खाली उडी हाणती काय बोलते. बायको सावली पाहिजे, वांगे लावाया चालती, चिंगड्या निवडाया चालती. ज्यांनी लय गोऱ्या बायका केल्या त्यांच्या बायका निघून गेल्या. आणि मग ते आले काकड्याला आमच्या बोखंडी वाळवंटा हो. बायको पाहताना 4 गोष्टी पावा घ्या लिहून, सांगू तरी काय काय. एक, बायकोच्या नाकाचा सेंडा सणसणीत असावा. बायको कशी असावं पण नाक खास असावं, नाही तर बायको इतकी स्मार्ट. नथ केली बायकोला, नथ नागपुडीच उचकानावर, त्यानं दामन तापावला नागपुडी घातली. बायकोच्या नाकाचा सेंडा सणसणीत असावा. भाग्यवान स्त्रीचं कपाळ उंच असतं. स्त्रीच्या आरपार पायात प्रकाश नसावा. बायको रंगानं सावळी असावा. असा नियम आहे. गोरी बायको करू नये. अजून एक गोष्ट आहे पण सांगून टाकतो. आपल्या बायकोच्या डाव्या पायाचा अंगठा महिला मंडळ, आपल्या बायकोच्या डाव्या पायाचा अंगठा आणि अंगठ्या शेजारचं बोट म्हणजे ज्याच्यात आपण जोडवं घालतो ते जर अंगठ्यापेक्षा थोडं पुढं लांब असेल तर ती बाई नवऱ्याला मरेपर्यंत ताब्यात ठेवत असते. घरी गेल्यावर तुम्ही का लगेच पायपा सुरुवात केली. म्हणत पप्प्याचा बाप माझ्या शब्दाच्या पुढे झाला. सावध बायको. रुईमध्ये संध्याकाळपर्यंत तुम्ही 1 एकर जमीन घेऊ शकता पण बायको मिळू शकत नाही. बायको सपनात सुद्धा आणायची नाही जी मंडळी राहिली त्यांनी. आता याची कारणं आहे का? शिकलेले लोक आहे का? आपण म्हणतो मुलींची प्रगती प्रत्येक क्षेत्रात का झाली आणि झालीच आणि व्हायलाच पाहिजे. का झाली? उत्तर, मुलीकडं अभ्यासासाठी एकाग्रता आहे. 2, मुलीची कष्ट करण्याची तयारी आहे. आणि 3, तिला मान अपमान पचवण्याची ताकद आहे. एकदा नापास झाली ना चाचणीला ती जोर लावून अभ्यास करते. लय मार्क नाही पाडणार पण पास होणार. म्हणून मुलगी तहसीलदार आहे, मुलगी कलेक्टर आहे, मुलगी प्रांत आहे, मुलगी खासदार आहे, मुलगी आमदार आहे, ही ट्रॅक्टर ड्रायव्हर आहे, पिकअप ड्रायव्हर आहे. मग यांच्यावर हे दिवस का आले? अभ्यासच नाही. बायको नाही मिळणार. आता तुम्ही जे राहिलेले पोर आहे तुम्ही तो नाच जवळजवळ सोडून द्या. महाराज 10 वर्षापूर्वी एक कडक टोप्यावाले आहेत ना बागायतदार, लई फुगीर, यांच्या लोक पाया पडायचे आपली पोरगी करा. तो दरोडेखोर काय म्हणायचं माहिती तवा, तुम्ही कुठं आम्ही कुठं, हे कसं शक्य आहे? तुमची जमीन आणि आमचा उकिरडा सारखाच. कोण म्हणायचा? पोऱ्याचा बाप. अशी जिरली शेपट्यापासून गार पडलं पोराचं बापाचा. आता ते बळजपुरीच्या बापाला म्हणते राम राम. तो म्हणला यंदा नाही, तो तिकडं देवाला सोडा म्हण नको. मग पोराचा बाप म्हणतो टच करणं आपलं काम आहे. तो म्हणला टच नको धक्का नको, तू यंदा नकोच. आता पुरीच्या बापानं इंद्रिकेचं कीर्तन ऐकल्यामुळे ते हुशार झालंय. आता ते आता काय म्हणते माहिती का? मी आज साहेब मोकळा अख्खा आपलं. म्हणजे 2-4 वर्ष जेवढे लग्न झालेत ना, टोटल लग्नाचा खर्च आता पोऱ्याचा बाप करतोय. पुरीचा बाप आता खिशात हातच घालीत नाही. मस्त नवे कपडे घालून कार्यालयात हिंडतो भरपूर. जेव्हा लय दिसणं नालायक सापडलाय आणि पोऱ्याचा बाप हातात धोतार धरून पोरं पाहून वाढा. बायको नाही. तहसीलदार मुलगी, कलेक्टर मुलगी, प्रांत मुलगी, SP मुलगी, आता लग्न न झालेले पोरं. तुम्ही तो विषय जवळजवळ तुम्ही आता युवक कार्यकर्ते व्हा. सीझन आहे आलाय. आता 2-4 महिने काय भ्याव नाही. बायको नाही मिळणार तुम्हाला. तुमचं मिटलंच. आता तुम्हाला एकच पर्याय. आता मोबाईलच्या स्क्रीनला कोणता तरी फोटो ठेवणे, झोपायच्या टायमाला पाहणे, नाही झोप आली
तरी नाही झोप येत. आणि दुसरा पर्याय मामाची आणि मामीची पूजा करणे. बस. तुझ्या मामाला मुलगी आहे का रे? किती आहे? 2. वा. आणि तुला भाऊ किती आहेत? 2च आहे का तुम्ही? बरं. तुझ्या मामाला रे? हा 1. आणि तुला भाऊ? 2 आहे. बहीण आहे का? भाऊ नाही तुला? कल्याण. तुझ्या मामाला रे लाल शर्टवाला 1. आणि तुला भाऊ? अति कल्याण. तुझ्या मागचा दाढीला हात लावेल. त्या मामाला रे काळ्या शर्टवाला नाही? त्या नाही का? मामाचंच लगीन झालं नाही. मामाच मोकळा हिंडतोय. वाईट दिवस सांगा. जाऊ द्या बसलेले माणसं. महाराज माझं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकायचं नाही. महाराज उलथू द्या, मरू दे तिकडे. महाराज कीर्तन संपलं का मरण. तुमचा म्हणून ऐका आणि तुमचा मुलगा म्हणून ऐका. ते सत्तेचे. थोडं कानाला वाईट आहे पण सत्य आहे. आणि सत्य ऐकायला थोडासा त्रास होतो पण ते सत्याचे. काळ अतिशय वाईट आहे. थोडं मागं जाऊ आपण. देह सगळ्यांना आहे पण पवित्र आहे किंवा नाही इथं आपण 20 मिनिटापूर्वी होतो. तुम्हाला नाही सुधारायचं. माझ्या तोंडातलं 20 मिनिटापूर्वी वाक्य होतं देह सगळ्यांना आहे पण पवित्र आहे किंवा नाही. म्हणून मी महिलांना प्रश्न विचारला होता उपवास करावा किंवा नाही. आणि तिथून आपण बाजूला गेलतो. चला आता देह सगळ्यांना आहेच. देहाचा निर्माताही देवच आहे. पण ऐका आता वर्गात मुलं 30 आहेत. प्रश्नपत्रिका एकच आहे. तपासणाराही एकच आहे. प्रश्नपत्र सारखेच आहेत. पण एका पोराला 30 पैकी 25 आहेत. एकाला 20 आहेत. एकाला 15 आहेत आणि एकाला 5 आहे. हा फरक का? प्रश्नपत्रिका एक, तपासणारा एक आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा सारखीच आहे. मग आता प्रश्न पडलाय एकाला 5 मार्क का पडले, एकाला 15 का पडले, एकाला 25 का पडले? उत्तर ज्याने चांगला अभ्यास केला तो 25 ला आहे. ज्याने मध्यम अभ्यास केला तो 15 ला आहे आणि ज्याने केलाच नाही तो 5 ला आहे. म्हणजे तो नापास आहे. जसं तुमच्या मागच्या जन्मीचं पुण्य उत्तम असेल तर तुम्हाला नरदेहात येऊन भजन करता येईल. मध्यम असेल तर तुम्ही नरदेहात येऊन संसार चांगला करू शकता. आणि काहीच नसेल तर जन्माला येऊन समाजाला मातीत घालू शकता. हा 3रा गुण आहे. शाळेतले पोरं असले तर उत्तर द्या पटकन. शाळेतले पोरं बर्फाचा गोळा स्थायू द्रव का वायू? शाळेतले पोरं पुरी पटकन. हे पुरे हो, बर्फाचा गोळा स्थायू द्रव का वायू? स्थायू. सावध राहा शाळेतले पोरी. बर्फाचा गोळा स्थायू द्रव का वायू? स्थायू. तापवला द्रव, वाफ निघली वायू. मग बर्फाचा गोळा स्थायू आहे, बर्फाचा गोळा वायू आहे, बर्फाचा गोळा द्रवही आहे. मग याच्यामध्ये रजगुणही आहे, तमगुणही आहे आणि सत्वगुणही आहे. पुरावा. आता पुरीनं उत्तर द्या पटकन. नळाला पाणी आलं. एवरे ती मागशीला सांगते ती गप्पा आणती पाहिजे मागशी. तू पास नाही वाजलं. पुरीनं पटकन उत्तर द्या. नळाला पाणी आलं. लय सावध राहा बरं का. नळाला पाणी आलं, हांड्यात भरलं, हांड्यातलं पाणी कळशीत भरलं, कळशीतलं पाणी तांब्यात घेतलं, तांब्यातलं पाणी ग्लासात घेतलं आणि ते आपण प्यायला सुरुवात केली. पाण्याचा आकार कोणता? परत ऐका प्रश्न. नळाला पाणी आलं, हांड्यात घेतलं, हांड्यातलं पाणी कळशीत आलं, कळशीतलं पाणी तांब्यात आलं, तांब्यातलं पाणी ग्लासात आलं, ग्लासातून आपण ते पाणी पिलो. पाण्याचा आकार कोणता? पाण्याला आकार नाही. सगळे नापास. उत्तर ऐका नीट. पाण्याला आकार नाही असं उत्तर नाहीये. पाण्याला निश्चित आकार नाही हे उत्तर आहे. निश्चित शब्द नसला का उत्तर फेल. का? हांड्याचा आकार पाण्याचा आकार, हांड्याचा आकार पाण्याचा आकार, कळशीचा आकार पाण्याचा आकार, तांब्याचा आकार
पाण्याचा आकार. मग जगात देव एकच आहे. सगळे बसलेले माझ्या समोर हंडे आहेत. जसा आकार तसा देव, जसा भाव तसा देव. फायनल. मांजर आपल्या पिल्लाला 7 घरं घेऊन फिरती पण दात लागत नाही, आणि उंदीर त्या दाताखाली जगत नाही. मग उंदीर नेतानाचा भाव वेगळा, आणि उंदीर फाडतानाचा भाव वेगळा, आणि पिलू नेतानाचा भाव वेगळा. शाळेतून पोरगा आलं तर आई त्याच्या तोंडावरून हात फिरवते, हा वात्सल्य भाव आहे. आणि तोच हात नावी फिरवतो, त्याचा 50 रुपये भाव आहे. दोघांचे हातच आहे, पण नावी 50 घेतो आणि पोरग तसंच फिरवतो. या जगात कशाची किंमत आहे? भावाची. आज साबळे पाटलांनी एवढा मोठा कार्यक्रम आयोजित केला. याला 3च कारण: आपलं कर्तव्य, आईवर असणारं प्रेम, आणि आईचा आशीर्वाद मिळेलच याच्यासाठी प्रयत्न. पहिली गोष्ट आपलं कर्तव्य आहे. हा, शाळेतले पोरं पटकन. कितीला आहे तू? 7वीला आहे का? सेमीला आहे का? सेमीला आहे तू? मराठी मीडियमला आहे का? हां. तू रे? 6वीला? 8वीला आहे तू? 8वीला आहे तू? माय का बाय? 8वीला आहे तू? सेमीला आहे का मराठी मीडियमला आहे? हा, चेहरा सेमीचा आहे, ते लगेच लक्षात येईल. सेमीचे चेहरे थोडे मीडियम असतात. इंग्लिश मीडियम म्हणजे जागतिक टेन्शन असतं, आणि मराठी मीडियम म्हणजे फ्रेश, खाऊन पिऊन सुखी. त्यापती मराठी मीडियमला आहे फ्रेश. 11ला भरली, 1:30ला भात, 2:30ला जनगणना. हा, आता तू उत्तर दे बाबा. 0 अगोदर लिहिला, 0 नंतर 1 लिहिला, किती होतील? 1.